नमस्कार. आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाच्या पौष्टिक वड्या दाखवणार आहे. अगदी कमी साहित्यात होणाऱ्या. त्याच्यात आपण अक्रोड टाकणार आहोत, कोको पावडर टाकणार आहोत, गूळ, नाचणीचं पीठ, तूप आणि थोडा टेक्स्चरसाठी मी रवा टाकणार आहे. एवढ्या कमी साहित्यात कशा बनवायच्या ते मी आता तुम्हाला दाखवते. कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यात 2 चमचे तूप घालू. त्याच्यात हे आधी हा रवा भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण नाचणीचं पीठ टाकून हे पण भाजून घेऊ. रवा चांगला भाजला गेला आहे. आता आपण याच्यात नाचणीचं पीठ टाकू 1 वाटी आणि हे पण खमंग भाजून घेऊ. हे नाचणीचं पीठ आपलं चांगलं मंद गॅसवर मी भाजलं आहे. आता ते भाजत आल्यानंतर मी हे अक्रोड त्याच्यात टाकणार. अक्रोड, नाचणी आणि गूळ याचं तिन्हीचं कॉम्बिनेशनची टेस्ट फार छान येते. आणि आपण फ्लेवरसाठी कोको पावडर टाकणार आहोत. त्याने ती वडी चॉकलेटसारखी लागते. इकडे आपण गुळाचा पाक करून घेऊ. पाक म्हणजे फक्त विरघळून घ्यायचा गूळ आणि उकळवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, अगदी थोडंसं, गूळ वितळण्यासाठी. आणि तो वितळून चांगला उकळू द्यायचा. मी तुम्हाला दाखवते. आपलं हे पाणी उकळलं आहे गुळाचं चांगलं. आता आपण याच्यात कोको पावडर टाकू 1 चमचा. कोको पावडर टाकू. बाकी आपण काहीच टाकणार नाही आहे. कोको पावडरचाच फ्लेवर या वड्यांना अतिशय छान येईल. आणि हे उकळलेलं पाणी आपण याच्यात टाकून देऊ. बस आता हे घट्ट होईपर्यंत हलवू. आणि ह्या ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आधी. त्याच्यात आपण वड्या थापून घेऊ. हे मिश्रण आता घट्ट झालं आहे चांगलं. आता आपण हे तूप लावलेलं ताटात ओतू आणि थंड झाल्यावर वड्या करू. आणि हे थापून घेऊ. या आपल्या नाचणीच्या वड्या तयार आहेत. अतिशय खुटखुटीत आणि मस्त झाल्या आहेत त्या. हे बघा. आणि त्याच्यातला अक्रोड तर खूपच छान लागतो. आणि कोको पावडरमुळे त्याला अशी चॉकलेटची जी चव आली आहे ती पण अप्रतिम आहे. तुम्ही पण या वड्या नक्की घरी करून बघा. आणि आवडल्या तर माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.